महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतला अधिकारी कोणता तर तुकाराम मुंडे। नुकतीच त्यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली। कशातही तडजोड न करणाऱ्या या अधिकाऱ्याने अवघ्या 15 दिवसात या विभागाला वठणीवर आणलंय। ऐन उन्हाळ्यात त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे। कार्यालयात खुर्चीला चिटकून बसलेले हे अधिकारी आता आपापल्या कार्यक्षेत्रात सक्रिय झालेत। नगर जिल्ह्याला लागलेली दूध भेसळीची कीड तुकाराम मुंडेंच्या काळात निघून जाईल अशा शक्यता आता वाढल्या आहेत। कोणत्याही दबावाला बळी न पडणारा हा अधिकारी शिर्डीतील भेसळ पेढे व नगरमधील भेसळीचे दूध कसे आटवतोय हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। याच डॅशिंग तुकाराम मुंडेंबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। प्रशासकीय सेवेतील एक डॅशिंग, शिस्तप्रिय आणि नियमांवर चालणारा अधिकारी म्हणून तुकाराम हरिभाऊ मुंडे ओळखले जातात। प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि तडजोड न करणारा अधिकारी म्हणून त्यांना सगळेच टरकतात। मे महिन्यात त्यांची पुन्हा एकदा बदली झाली। आता तुकाराम मुंडे आणि बदली हे समीकरण आजचं नाही। गेल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे। प्रशासकीय सेवेत एवढ्या बदल्या होण्याचा हा न तुटणारा विक्रम मुंडे यांच्या नावावर नोंदवला गेलाय। एप्रिल महिन्यात दिव्यांग मंत्रालयात असणारे मुंडे मे महिन्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून रुजू झाले। त्यापूर्वी काही दिवस आधी ते दिव्यांग मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते। एफडीएच्या आयुक्त पदाची जबाबदारी घेतल्यावर तुकाराम मुंडेंनी आपल्या दबंग स्टाईलने कामकाज सुरू केले। पहिल्या 3 दिवसात 53 धाडी टाकल्या, कोट्यावधींचा माल जप्त केला, 33 जणांवर गुन्हे दाखल केले। पहिल्या 3 दिवसातच त्यांनी झोपलेल्या एफडीए विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना खाडकन जागा केलं। गेल्या 25 दिवसात धाडींचा हा आलेख उंचावतच राहिलाय। अनेक मोठ्या नावांना चौकशीला सामोरे जावे लागले। नगर जिल्ह्यातही भेसळीचं दूध व शिर्डीतील भेसळीच्या पेढ्यांचं प्रकरण त्यांच्यामुळे चर्चेत आलंय। राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात सिंघम अशी ओळख असलेले 2025 बॅचचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिव पदी 1.5 महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली होती। नियमानुसार एखाद्या पदावर 3 वर्षे काम करणे अपेक्षित असताना मुंडे यांची अवघ्या महिन्याभरातच पुन्हा बदली करण्यात आली। अगोदर दिव्यांग मंत्रालय व त्यानंतर लगेच अन्न व औषध प्रशासन अशी त्यांच्या नियुक्तीची संगीत खुर्ची रंगली। तुकाराम मुंडे गेल्या 25 वर्षात कुठे कुठे होते ते पाहिल्यास त्यांची बदली नेमकी कशामुळे होते हे समजते। ऑगस्ट 2025 तुकाराम मुंडे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जॉईन झाले। सप्टेंबर 2007 उपजिल्हाधिकारी देगलूर उपविभाग, जानेवारी 2008 CEO जिल्हा परिषद नागपूर, मार्च 2019 आयुक्त आदिवासी विभाग, जुलै 2019 CEO जिल्हा परिषद वाशिम, जून 2010 CEO जिल्हा परिषद कल्याण, जून 2011 जिल्हाधिकारी जालना, सप्टेंबर 2012 विक्रीकर सह आयुक्त मुंबई, नोव्हेंबर 2014 सोलापूर जिल्हाधिकारी, मे 2026 आयुक्त नवी मुंबई महापालिका, मार्च 2017 मुख्य कार्यकारी अधिकारी PMPL पुणे, फेब्रुवारी 2018 आयुक्त नाशिक महापालिका, नोव्हेंबर 2018 सहसचिव नियोजन, डिसेंबर 2018 प्रकल्प अधिकारी एड्स नियंत्रण मुंबई, जानेवारी 2025 आयुक्त नागपूर महापालिका, ऑगस्ट 2025 सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई, जानेवारी 2021 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत, सप्टेंबर 2022 आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, 2022 सचिव मराठी भाषा विभाग, जुलै 2022 पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग, 2024 विकास आयुक्त असंघटित कामगार, ऑगस्ट 2025 सचिव दिव्यांग कल्याण आयुक्तालय मंत्रालय आणि मे 2026 आयुक्त अन्न व औषध प्रशासन अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे। आपल्या कारकिर्दीत वारंवार बदल्या होऊनही स्वभाव न बदलणारा अधिकारी म्हणून मुंडे सगळ्यात जास्त चर्चेत आले। आपल्या 2 दशकांच्या सेवेत त्यांनी 2 डझन बदल्यांचा सामना केला, परंतु प्रत्येक ठिकाणी आपली शिस्त व पारदर्शकता त्यांनी कायम ठेवली। कठोर निर्णय, नियमांचे काटेकोर पालन आणि भ्रष्टाचाराविरोधी भूमिकेमुळे त्यांची कायम बदली होत राहिली। सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून त्यांनी अन्नातली भेसळ, बनावट औषधे, बनावट दूध, बनावट दुग्धजन्य पदार्थ यावर कारवायांचा धडाका लावलाय। तुकाराम मुंडे लहानपणापासूनच एवढे कडक शिस्तीचे होते का किंवा त्यांच्यावर प्रचंड शिस्तीचे संस्कार झालेत का तर नाही। तुकाराम मुंडे यांचा जन्म 3 जून 1975 मध्ये बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्या खेड्यात झाला। वडील हरिभाऊ मुंडे हे अल्पभूधारक शेतकरी तर आई आसराबाई या शेतमजूर। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तुकाराम मुंडे यांनी शेतीची कामे करत शिक्षण घेतले। शाळेत जाण्यापूर्वी व शाळेतून आल्यावर शेतात काम करून ते मोठे झाले। मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतच झाले। अगदी मर्यादित शैक्षणिक सुविधेत हा विद्यार्थी घडला।
10वी नंतर उच्च शिक्षणासाठी ते छत्रपती संभाजीनगरला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी पदवी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. अभ्यासात हुशार असल्याने त्यांचा स्पर्धा परीक्षांकडे कल वाढला आणि 2004 मध्ये UPSCत त्यांनी देशात 20वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे तुकाराम मुंडे यांचे मोठे बंधू अशोक मुंडे हेही प्रशासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी आहेत. या मुंडे कुटुंबात आजही साधेपणा व संस्कार दिसतात. बदली होऊ नये म्हणून आंदोलन होणारे किंवा अर्ज येणारे ते राज्यातील एकमेव अधिकारी आहेत. मित्रांनो, तुम्हाला तुकाराम मुंडे यांच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.